तर त्याच्याबद्दल झोपेबद्दल आणखी करा की हा. झोप आहे ना, झोप तुम्हाला जर वेळेवर यायची असेल आणि वेळेवर उठायचं असेल, की जे मला येत नाही स्वतःला, मला झोप येत नाही लवकर, तरी सांगतोय दिवसभर कुठेही डुलकी घेऊ नका. अजिबात पाय लांब करून पडू नका, पसरू नका, झोपू नका, काहीच नाही. सतत राहा. आपल्याला झोप काय येते माहिती? लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे हा, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत द्यायच्या पाठीमागे. माणसाला 2 पाय दिलेले आहेत, बरोबर? 2 पायावर उभं राहून डोळे बंद करून तो झोपू शकेल का? का? तो पडेल ना. आणि हे गुरुत्वाकर्षण कोणाचं आहे? पृथ्वीचं आहे ना खालून. आणि त्यामुळे 2 पायांवर त्याला उभं राहणं हे भाग आहे. पशुचं तसं नसतं. पशु 4 पायांवर, 4 व्हीलर आहेत ते, उभे उभे झोपतात. गोठ्यामध्ये बघा रात्री प्राणी नाही बसले तरी उभे उभे ते झोपलेले आहेत. कारण का? त्यांना बेस चांगला मिळालेला आहे. आपल्याला बेस नाही, आपल्याला 2 पाय. वी आर मोटरसायकल्स. मोटरसायकल जशी थांबली की पडते, आपण पण थांबल्यावर पडणार. आणि पडण्याचं कारण गुरुत्वाकर्षण आपल्याला सतत खाली खेचत असतं. आणि आपण त्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जाऊन 2 पायावर दिवसभर उभे असतो. आणि म्हणून 15-16 तास झाले की आपल्याला ना जरा असं फ्लॅट पडावं असं वाटतं. नाही पडलो तर आपण वेडे होऊन जाऊ. जर झोपलो नाही ना तर माणूस वेडा होईल. आणि म्हणून फ्लॅट पडावं लागतं. एक 8 तास तुम्ही फ्लॅट पडलात की नंतर पुन्हा त्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध लढण्यासाठी तुम्हाला एनर्जी प्राप्त होते आणि तुम्ही दिवसभर उभे राहू शकता. पण हे दिवसभरच, पुन्हा रात्री झोपलंच पाहिजे. शहरांचे प्रॉब्लेम आहेत. काही लोकांचे अपवादात्मक प्रॉब्लेम असतात. 4-4.5 तास झोप त्यांना पुरेशी असते. 5-5.5 तास त्यांना जीवन पुरेशी असते. सगळं आयुष्य ते कमी झोपेमध्ये घालवतात, त्यांना काही होत नाही. दीज आर एक्सेप्शन्स. त्यांनी तसं जीवन घडवलेलं आहे. एव्हरी मॅन इज डिफरंट. प्रत्येक एक जनरल सांगितलं मी. पासिंगला 35% मार्क लागतात, असं एक जनरल सांगितलं. 80 मिळवायचे कोणाला, 85 मिळवायचे, 95 मिळवायचे. तर झोप जी आहे ती दिवसभर जर तुम्ही कार्यरत राहिलात, मग वाचनात राहा, तुमच्या उदरनिर्वाहाच्या गोष्टीत राहा, कशातही राहा, पण झोपायचं नाही, तर रात्री तुम्हाला झोप येते. आणि वेळेवर मी अशासाठी सांगतो की 10ला जर तुम्ही झोपायची सवय लावली तर पहिले 3-4 दिवस झोप येणार नाही. तळमळत बसू आपण, आठवडाभर तळमळत बसू. पण नंतर एक पॅटर्न ठरला, नाही नाही आता मला झोपायचंय. का झोपायचंय? सकाळी लवकर उठायचंय. कारण उठण्याची वेळ पण निश्चित आहे ना. उठण्याच्या वेळेपूर्वी तर झोपलं पाहिजे. आणि म्हणून या वेळा निश्चित करणं अतिशय महत्वाचं आहे. अरुणराव, थोडं बहुत मला एक क्वेश्चन. हा हा आता आय एम मोस्टली वर्क इन युएस शिफ्ट. माझ्या करिअर मध्ये मी 11 वर्ष युएस शिफ्ट मध्ये काम केलं. युएस टायमिंग नाईट शिफ्ट असतात. So it can be 10 to 6 in the morning, it can be 8 to 5, it can be 6 to 3 in the evening. घरी आल्यावर झोप लागली तरी 4 तास, काही मॉर्निंगला कसं असतं मुलाला रेडी करायचं असतं, मग उठलो की झोप जात. ह्या कंडिशन मध्ये त्याचं आला तुमचा मुद्दा लक्षात आला. इरेग्युलर लाईफ शेड्यूल. इरेग्युलर लाईफ शेड्यूल मध्ये काय होतं माहितीये का? ते इतकं इरेग्युलर असतं की तुम्हाला इरेग्युलॅरिटी इज रेग्युलॅरिटी, रेग्युलॅरिटी असं होऊन जातं. अनियमितता हाच नियम बनतो, नियमितपणा. आणि म्हणून दिवसाकाठी तुम्हाला त्या बाबतीमध्ये विश्रांती तर घ्यावीच लागेल. घरच्या लोकांना पहिल्यांदा समजावून सांगावं लागणार आहे की मी आता झोपणार आहे, मला डिस्टर्ब करू नका. ऐकतात लोक. आपण काय करतो? आपण त्यांना न सांगता झोपतो आणि मग ते म्हणतात उठा. आपण जर त्यांना आपलं टाइम टेबल सांगितलं की बाबा मी 6 तास आता उठणार नाहीये आणि तुझी जी काही कामं असतील ती लक्षात ठेव, मी उठल्यानंतर तुझी सगळी कामं येऊन चटकी सरशी करून टाकेल. ठीक आहे, मी सकाळी 6ला आलो, 8 वाजेपर्यंत मुलाला शाळेत जायचं असतं, तयारी करून द्यायची, हरकत नाही. त्यावेळी 8 नंतर तर वेळ मिळेल.
9 नंतर तर वेळ. आम्ही पोलिसांचा एक वर्कशॉप म्हणजे असं चाललं होतं आमचं, तर ते पोलिसांचे हेच प्रॉब्लेम आहे. आमच्या ड्युट्या भलत्या वेळेस असतात, काय असतात, कधी झोपायचं ठरवा. माझी ड्युटी नसताना यावेळेस मी झोपेन, माझी ड्युटी नसताना यावेळेस मी झोपेन. दुपारी 4 ते 12 माझी ड्युटी आहे, मग मी 12 ते 7. म्हणजे अनियमिततेमध्ये नियमितता बनवा, त्याचं एक शेड्यूल बनवा. सोडून देऊ नका तसं. नाही बघायला झोपच नाही मिळत, काय करावं, असं नाही. झोपा. आणि पुष्कळ वेळा झोपेकडे दुर्लक्ष होण्याचं कारण म्हणजे असं की आपण झोपेला इतकं महत्व देत नाही, महत्वाचं समजत नाही. झोपणं म्हणजे आईश करणे, झोपणं म्हणजे आळस आहे, सगळी दुनिया जळत असताना मी कसं झोपू, अशा प्रकारचे जे विचार असतात. आणि एवढा हे सगळं व्हॉट्सअप आणि हे सगळं सुरू केलेलं आहे दुनियाने, ते न बघता मी झोपणं म्हणजे त्या सगळ्या सुधारणांचा अपमान आहे. कोण बघणार आहे? वाटतं ना. लोक किती किती डान्स करतात, किती निरनिराळे विचार. व्हॉट्सअप मध्ये तर केवढे विचारधन भयंकर आहे, म्हणजे सगळेच शहाणे झालेले आहेत असं वाटतं. कोणीच मागे राहिलेलं नाही. एव्हरीबडी इज वाईज. त्यामुळे प्रश्न असा पडला की कोणाला काही सांगावं का नाही, कारण त्याला माहिती असतं ना, ही नोज इट. मागच्या लेक्चरमध्ये मी हा सिद्धांत सांगितला होता. यू नो इट बट यू डू नॉट डू इट. इट इज ॲज गुड ॲज यू डू नॉट नो इट. माहिती आहे, करत नाही, माहित नाही.